आता समजा 2 मित्र आहेत, 2 मित्रांनी समजा एकमेकाला 100-100 रुपये दिले, तर त्यांच्या खिशात किती पैसे होणार आहेत? फक्त 200 याच्या खिशात होणार आणि 200 याच्या खिशात होणार. पण याचा काही फायदा होणार आहे का? नाही. परंतु तसं बिझनेसमध्ये नाही आहे. बिझनेस तुम्ही स्टार्टअप केला आहे आणि समजा तुमचा जम बसला आहे बिझनेसमध्ये आणि तुम्हाला असं वाटतं की आणखी अजून कस्टमर आपल्याला पाहिजे, तुम्ही त्याच मित्राबरोबर डील करू शकता. तर डील कशी असणार आहे माहिती का? आता तुम्ही 100 रुपयाची नोट त्याला न देता आणि त्याने तुम्हाला न देता तुम्ही त्याला तुमचे 100 कस्टमर त्याला द्या आणि त्यालाही सांगा तू तुझे 100 कस्टमर मला दे. म्हणजे दोघांकडे किती झाले? 200-200. पण कस्टमर आल्याने फायदा होईल, पैसे आले फायदा होणार आहे का? नाही. मग तसं ह्या बिझनेसमध्ये व्यापार धंद्यामध्ये काय असतं? देवाणघेवाण जर व्यवस्थित असेल ना तर बिझनेस आपला व्यवस्थित चालू शकतो. समजा तुम्ही व्यवस्थित टाईप केलं, व्यवस्थित कोलॅबरेशन केलं तर तुमचा बिझनेस एवढा चांगला चालू शकतो ना की त्याला गणतीच राहणार नाही. म्हणून ही देवाणघेवाण ही जर तुम्ही किमया जर राबवले ना मित्रामध्ये, तुम्हाला दुसरीकडं हात पसरायची कधीच गरज पडणार नाही. म्हणून मित्रांशी बिझनेसमध्ये व्यवस्थित वागा, व्यवस्थित देवाणघेवाण करा. तुम्ही बिझनेसमध्ये 1 नंबरचे सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून होणार.